सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू टेक्स्टबुक न्यूमरिकल सिरीज आणि आजचा टॉपिक आहे थर्मोडायनेमिक्स. सो आज आपण टोटल 6 क्वेश्चन करणार आहे ऑफ द टॉपिक थर्मोडायनेमिक्स. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो पहिला क्वेश्चन आहे कंटेंट a gas contained in a cylinder fitted with a frictionless piston expands against a constant external pressure. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिले? कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे प्रेशर इज कॉन्स्टंट हे क्वेश्चन मध्ये दिले, राईट. सो प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे ही प्रोसेस कुठली येणार? आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस, राईट. कारण आयसोबॅरिक प्रोसेस मध्येच प्रेशर कॉन्स्टंट असतं, राईट. अ गॅस कंटेंड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन एक्सपांड्स अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1 atmosphere. म्हणजे प्रेशर किती दिलंय? प्रेशर इज 1 atmosphere, राईट. फ्रॉम अ व्हॉल्यूम ऑफ 5 liters टू व्हॉल्यूम ऑफ 10 liters. म्हणजे V1 दोन व्हॉल्यूम दिलेत, राईट. सो V1 किती आहे? V1 is 5 liters and V2 is 10 liters, right? So हे दोन व्हॉल्यूम दिलेत. In doing so, it absorbs 400 जूल ऑफ थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी दिली आहे किती? 400 जूल. थर्मल एनर्जी म्हणजे काय? Q इज किती आहे? 400 जूल. 400 जूल ऑफ थर्मल एनर्जी फ्रॉम इट्स सराउंडिंग. फ्रॉम इट्स सराउंडिंग म्हणजे हे साइन कन्व्हेन्शन काय येणार? पॉझिटिव्ह, राईट. सो त्याने विचारलं काय? डिटरमाइन चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय? डेल्टा यू. इंटरनल एनर्जी विचारली. सो आता क्यू दिले. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय असतो? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय असतो? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, राईट. आपल्याला काढायचं काय? डेल्टा यू, राईट. मीन्स इंटरनल एनर्जी. डेल्टा यू काढायचा आहे. क्यू आपल्याला दिलाय. जर आपण डब्ल्यू काढू शकलो तर आपल्याला डेल्टा यू मिळेल, राईट. सो आता डब्ल्यू कसं काढणार? डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय? वर्क डन. वर्क डन इन आयसोबॅरिक प्रोसेस काय असतो फॉर्म्युला? वर्क डन इज पी डेल्टा व्ही, राईट. सो हा फॉर्म्युला असतो. प्रेशर किती दिलंय? प्रेशर इज 1 atmosphere. 1 atmosphere आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला लागणार? पास्कल मध्ये. पास्कल, राईट. आणि जर प्रेशर आपण पास्कल मध्ये कन्वर्ट केलं तर व्हॉल्यूम कशात कन्वर्ट करायला लागणार? व्हॉल्यूम इन मीटर क्यूब, राईट. सो कसं कन्वर्ट करणार? प्रेशरला आपल्याला जर ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला पास्कलच्या प्रेशरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कोणता फॅक्टर असतो? 1.015 इंटू 10⁵. आणि हा 1 ऍज इट इज आहे. म्हणजे 1 ला ह्या फॅक्टरने जर आपण मल्टिप्लाय केलं तर तो पास्कल मध्ये कन्वर्ट होतो, राईट. सो डेल्टा व्ही कसा निघणार? डेल्टा व्ही म्हणजे फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर. सो 10 मायनस 5 किती? 5. पण हे लिटर मध्ये आपल्याला मीटर क्यूब मध्ये करायचं आहे. कसं कन्वर्ट करणार? लिटरला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर इंटू -3 करायचं. इंटू 10⁻³ ह्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं. सो प्रेशरला आपण पास्कल मध्ये कन्वर्ट केलं आणि व्हॉल्यूमला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं. सो आपल्याला आता आन्सर मिळेल. वर्क डन काय येणार? ह्याला आपण 1 कन्सिडर करूया, राऊंड ऑफ करून. 1 इंटू 5 5 इंटू 10⁻². हे आपलं आलं वर्क डन. म्हणजे काय? वर्क इज 500, राईट. 500 जूल आलं वर्क, राईट. सो आता क्यू माहिती आहे, डब्ल्यू माहिती आहे, आपण डेल्टा यू काढू शकतो. सो फॉर्म्युला काय? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, राईट. सो क्यू किती आहे? क्यू इज 400. डेल्टा यू किती आहे? डेल्टा यू तर आपल्याला काढायचं आहे. वर्क डन किती आहे? वर्क डन इज 500. सो डेल्टा यू काय येणार? डेल्टा यू इज 400 मायनस 500. सो काय येणार? -100 जूल. ह्याला वर्क डन. सो त्याने आन्सर दिले 106.65. सो हे आन्सर कशामुळे आलंय? आपण हे 1.015 पुढचं निग्लेक्ट केलंय. आपण नुसतं 1 घेतलंय. सो जर हे लॉग टेबल वापरून तुम्ही 0.015 जर वापरून तुम्ही सॉल्व्ह केलं लॉग टेबल वापरून तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. आणि ह्या आन्सरला पुढं मायनस चिन्ह पाहिजे, राईट. सो हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन. अ सिस्टीम रिलीजेस 125 किलो जूल ऑफ हीट. सिस्टीमने रिलीज केले, हीट रिलीज केले. हीट म्हणजे काय? क्यू. हीट रिलीज केली किती? 125 किलो जूल. मग ही पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार? 125 किलो जूल हीट ही रिलीज केली. रिलीज केल्यामुळे ही निगेटिव्ह येणार. कारण का? एक सिस्टीम आहे समजा ही. ह्याने हीट रिलीज केली म्हणजे सोडून दिली. राईट? सोडून दिल्यामुळे ह्याचं साइन कन्व्हेन्शन काय येणार? मायनस. जर या सिस्टीमने ऍब्सॉर्ब केली असती, सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली असती तर ह्याचं चिन्ह काय आलं असतं? पॉझिटिव्ह आलं असतं. पण इथं सिस्टीमनं काय केले? हीट रिलीज केले. सो क्यू इज मायनस 125 किलो जूल. व्हाईल 104 किलो जूल ऑफ वर्क इज डन. म्हणजे वर्क डन किती दिलंय? 104 किलो जूल. आता हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? इज डन ऑन द सिस्टीम. म्हणजे ऑन द सिस्टीम वर्क केले. वर्क ऑन द सिस्टम केले. त्यामुळं वर्क डन सुद्धा निगेटिव्ह येणार. हे साइन कन्व्हेन्शन आहे. हे तुम्हाला पाठ केले पाहिजे. वर्क डन पॉझिटिव्ह कधी आलं असतं? जेव्हा हे सिस्टीमनं वर्क ऑन द सराउंडिंग केलं असतं, तेव्हा ह्याचं वर्क डन पॉझिटिव्ह आलं असतं. सो जेव्हा ऑन द सिस्टीम वर्क असेल, तेव्हा ते निगेटिव्ह घ्यायचं. आणि वर्क डन बाय द सिस्टीम असेल, तेव्हा ते पॉझिटिव्ह येणार. राईट? सो कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? डेल्टा यू काढायचा. राईट? म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. आता कसं काढणार? सो त्यासाठी आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे. काय आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय आहे? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. राईट? क्यू किती आहे? क्यू इज मायनस 125. का? कारण सिस्टीमने हीट रिलीज केली आहे. राईट? डेल्टा यू तर आपल्याला काढायचं. डब्ल्यू काय आहे? वर्क डन मायनस 104 किलो जूल. मायनस 104. हे एकदा रफ करूया. वर्क डन किती दिले? मायनस 104. सो डेल्टा यू काय येणार? मायनस 125. हा मायनस 104 जर इकडे गेला तर काय येणार? प्लस 104. मग काय येणार? मायनस 21 किलो जूल. हे आपला आन्सर येणार. राईट? त्यांनी इथं प्लस 21, सो इथं मायनस चिन्ह पाहिजे. हे आन्सर रॉंग दिले. इथं मायनस चिन्ह त्यांनी द्यायला पाहिजे. सो डेल्टा यू काय आला? मायनस 21. सो हे साइन कन्व्हेन्शन जर येत असतील तरच तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. नाहीतर तुम्हाला साइन कन्व्हेन्शन जर चुकले तर तुमचं हे चिन्ह पण मिस होईल. राईट? सो वर्क डन जेव्हा बाय द सिस्टीम असेल तेव्हा ते पॉझिटिव्ह घ्यायचं आणि जेव्हा वर्क डन ऑन द सिस्टीम असेल तेव्हा ते निगेटिव्ह घ्यायचं. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे? अन आयडियल गॅस इज टेकन थ्रू अन आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस दिली. कोणती प्रोसेस? आयसोथर्मल प्रोसेस. राईट? इफ इट डज 2000 जूल ऑफ वर्क. म्हणजे वर्क केलंय किती? 2000 जूल ऑन इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे आता ह्या सिस्टीमनं वर्क कोणावर केलंय? ऑन एन्व्हायरमेंट म्हणजे ऑन द सराउंडिंग. तर हे काय येणार? पॉझिटिव्ह येणार. राईट? सो जेव्हा वर्क डन ऑन द सिस्टीम असेल, सॉरी, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय टू द सराउंडिंग असेल तेव्हा ते पॉझिटिव्ह येणार. आणि वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे सिस्टीमवर जेव्हा वर्क करेल तेव्हा ते निगेटिव्ह येणार. आता ह्या केसमध्ये सिस्टीमनं वर्क केले एन्व्हायरमेंट वरती, सो हे काय येणार? पॉझिटिव्ह येणार. राईट? सो हाऊ मच हीट इज ऍडेड टू इट. म्हणजे हीट इज ऍडेड टू इट म्हणजे आपल्याला विचारलं काय आहे? क्यू विचारले. सो आता हे कसं काढणार? नेहमीच्या फॉर्म्युलानं. काय फॉर्म्युला? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. फर्स्ट लॉ काय? फर्स्ट लॉ क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. राईट? क्यू आपल्याला काढायचं. राईट? डब्ल्यू दिलाय. डब्ल्यू किती आहे? 2000 प्लस 2000 जूल. हे वर्क डन आहे. आता डेल्टा यू कसा काढणार? आयसोथर्मल प्रोसेस मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी किती असते? 0. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू इज 0. सो क्यू काय येणार? क्यू इज 2000 जूल. सो ही हीट आहे. हाऊ मच हीट इज ऍडेड टू इट. तर 2000 जूल एवढी हीट जर आपण ऍड केली
तर हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉलो होतोय. सो क्यू किती येणार 2000. सो त्याने आन्सर 0 दिलंय, हे रॉंग आन्सर आहे. करेक्ट आन्सर काय येणार 2000 जूल. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अन आयडियल मोनोएटॉमिक गॅस इज ॲडियाबॅटिकली कॉम्प्रेस्ड. आता इथं प्रोसेस कोणती आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस, राईट? ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. अन आयडियल मोनो ॲटॉमिक गॅस, आणि गॅस कोणता आहे? मोनो ॲटॉमिक. मोनो ॲटॉमिक इज ॲडियाबॅटिकली कॉम्प्रेस्ड सो दॅट इट्स फायनल टेम्परेचर म्हणजे टी फायनल इज ट्वाइस इट्स इनिशियल टेम्परेचर, म्हणजे टी फायनल इज ट्वाइस इज इट्स इनिशियल टेम्परेचर, राईट? सो व्हॉट इज द रेशो ऑफ फायनल प्रेशर पी फायनल? सो व्हॉट इज द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इट्स इनिशियल प्रेशर, म्हणजे पी फायनल अपॉन पी इनिशियल त्याने आपल्याला विचारलं, राईट? आता हे कसं काढणार? सो ॲडियाबॅटिक प्रोसेस दिली, राईट? आणि प्रेशर आणि टेम्परेचर दिले. सो इन ॲडियाबॅटिक प्रोसेस प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन काय असतं? पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. पण आपल्याला प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन पाहिजे, राईट? सो या व्हॉल्यूमला आपल्याला इथून घालवावं लागणार. कसं घालवणार? आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, राईट? पण पी तर इथं आहेच, आपल्याला पी आणि टी मध्ये पाहिजे, कारण का इथं त्यांनी ही कंडिशन दिली. ही कंडिशन वापरून आपल्याला हे काढायचं आहे, राईट? सो आपल्याला हे काढण्यासाठी प्रेशरच्या बरोबर टेम्परेचर लागणार आहे, पण इथं ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय असतं? व्हॉल्यूम असतं. सो हे व्हॉल्यूम काढून आपल्याला तिथं टेम्परेचर आणायचं आहे. कसं आणणार? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. प्रेशर तर आहेच, फक्त व्हॉल्यूमच्या जागी आपल्याला टेम्परेचर पाहिजे, राईट? सो आता हे कसं आणणार? व्हॉल्यूमला काय रिप्लेस करणार? व्हॉल्यूम इज एनआरटी बाय पी, राईट? व्हॉल्यूम इज एनआरटी बाय पी. सो प्रेशरला आपण ऍज इट इज ठेवलं आणि व्हॉल्यूमला ह्यानं रिप्लेस केलं, ह्या व्हेरिएबलने रिप्लेस केलं, तर आपल्याला प्रेशर आणि टेम्परेचर मधलं रिलेशन मिळेल. सो कसं करणार? पी व्हीच्या जागी काय लिहिणार? एन आर टी बाय पी रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट, राईट? ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं. सो पी एन रेस टू गॅम, एन तर कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मोल्स इज कॉन्स्टंट, आर तर कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा, राईट? हे काय येणार? कॉन्स्टंट. सो हे एन आणि आर कॉन्स्टंट आहेत, राईट? हे दोघं जण कॉन्स्टंट आहेत, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असतात, आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो ह्या एनआर ला जर आपण ह्या बाजूला घेऊन गेलो तर काय येणार? पी इंटू टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट अपॉन एनआर. पण एनआर तर काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट, राईट? दोघं पण कॉन्स्टंट आहे, सो यांची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट येणार, राईट? सो पी अपॉन पी रेस टू गॅमा, म्हणजे पी रेस टू हे 1 नाही, राईट? इथं काही नाही म्हणजे 1 नाही. टी रेस टू गॅमा अपॉन पी रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट, राईट? सो हे पी रेस टू गॅमा जर आपण वर घेऊन गेलो तर काय येणार? पी रेस टू 1 मायनस गॅमा इंटू टी रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. सो हे आपल्याला कंडिशन मिळाले. कशातलं रिलेशन मिळाले? हे प्रेशर आणि टेम्परेचर मधलं. सो ह्यात जर आपण ह्या कंडिशन रिप्लेस केल्या तर आपल्याला आन्सर मिळू शकतो. सो पहिल्यांदा तरी आपण रफ करूया बाकी. सो कंडिशन काय मिळाली आपल्याला? प्रेशर आणि टेम्परेचर मधलं रिलेशन पी रेस टू 1 मायनस गॅमा इंटू टी रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट, सो
सो ह्या कंडिशन नुसार इनिशियल प्रेशर P initial raised to 1 minus gamma, initial temperature raised to gamma is equal to P final raised to 1 minus gamma into T final raised to gamma. राईट, कॉन्स्टंट आहे त्यामुळे इक्वल झालं फायनल फायनल प्रेशर टेम्परेचर आणि इनिशियल प्रेशर टेम्परेचर. राईट, सो आपल्याला काय करायचं आहे आता गॅमा. आता गॅमा कसा काढणार? गॅमा म्हणजे काय? ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट कसा काढणार? तर केटीजी मध्ये फॉर्म्युला होता ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट इज F+2/F. राईट, एफ काय आहे? एफ आर डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो गॅस कोणता आहे? मोनो ॲटॉमिक गॅस आहे. मोनो ॲटॉमिक गॅसची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात? 3. राईट, सो गॅमा कसा येणार? 3+2/3 दॅट इज 5/3 आला गॅमा. सो आपल्याला गॅमा मिळाला आहे. सो प्रेशर इनिशियल रेज टू 1 minus 5/3 initial temperature raised to 5/3 is equal to final pressure P final raised to 1 minus 5/3 into T final raised to 5/3. So हे काय येणार? P initial raised to -2/3 हे क्रॉस मल्टिप्लाय केलं. T initial raised to 5/3 is equal to P final raised to -2/3 into T final raised to 5/3. राईट, सो आपण काय करूया आता? आता काय करणार पुढं? आपण दोन्ही साईडला क्यूब करूया. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. असं का केलं? कारण डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे सगळीकडे. सो जर आपण क्यूब केला तर हे खालचे 3 कॅन्सल होतील. राईट, सो क्यूब ऑन बोथ साइड्स. तर क्यूब केल्यावर काय येणार? जर आपण दोन्हीकडे क्यूब केला तर हे 3 कॅन्सल, हे 3 कॅन्सल होणार, हा 3 कॅन्सल होणार, सगळे डिनॉमिनेटर कॅन्सल होणार. सो काय येणार? P इनिशियल रेस टू -2 T इनिशियल रेस टू 5 इज इक्वल टू P फायनल रेस टू -2 T फायनल रेस टू 5 असं येणार. राईट, क्यूब केला तर डिनॉमिनेटर कॅन्सल होणार. सो आपल्याला काय पाहिजे? P फायनल अपॉन P इनिशियल पाहिजे. राईट, सो या फायनल प्रेशरला आपण ह्या इनिशियल प्रेशरला आपण इकडे घेऊन जाऊया, कारण आपल्याला P फायनल आपण P इनिशियल पाहिजे ना. सो आणि ह्या टेम्परेचरला आपण इकडे घेऊन जाऊया. तर काय येणार? T इनिशियल रेस टू 5 अपॉन T फायनल रेस टू 5 इज P फायनल रेस टू -2 अपॉन P इनिशियल रेस टू -2. राईट, सो T initial upon T final raised to 5 is P final upon P initial raised to -2 हे येणार. सो T final इज काय आहे? 2 into T initial. म्हणजे T final इज 2 into T initial म्हणजे T initial आपण T final काय आहे? 2 into T initial raised to 5 आणि पुढचं ऍज इट इज काय? P फायनल अपॉन P इनिशियल रेस टू -2. आता हे बाकीचं एकदा रफ करून. सो आपलं हे आता ही कंडिशन आली होती. सो T इनिशियल गेला. सो 1/2 रेस टू 5 इज इक्वल टू P फायनल अपॉन P इनिशियल रेस टू -2 आलं होतं. राईट, सो आपल्याला काढायचं काय? P फायनल अपॉन P इनिशियल. सो 1/2 रेस टू 5 इज, आता ही कंडिशन कशी येणार? 1/P फायनल अपॉन P इनिशियल रेस टू 2. लॉ ऑफ इंडायसेस. ह्या -2 ला घालवण्यासाठी काय केलं? 1 केलं. राईट, सो हा इंडायसेसचा लॉ आहे. सो काय येणार? 1/2 रेस टू 5 हा P इनिशियल वरती जाणार. काय येणार? P इनिशियल डिवायडेड बाय P फायनल रेस टू
2 ह्याला पण स्क्वेअर आहे ना, सो ह्या पूर्ण ब्रॅकेटला हा स्क्वेअर जाणार आणि हा खालचा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मधला न्यूमरेटर मध्ये जाणार, राईट. सो पी इनिशियल अपॉन पी फायनल रेस टू 2 1 अपॉन 2 रेस टू 5. आपल्याला आता काढायचं काय, पी फायनल अपॉन पी इनिशियल. सो 1 अपॉन 2 रेस टू 5 किती असतो, 2 रेस टू 5 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. सो ह्याचा आन्सर काढणार 8 आणि हे किती 4, दॅट इज 32. 2 रेस टू 5 म्हणजे किती 32, म्हणजे 1 अपॉन 32 इज पी इनिशियल अपॉन पी फायनल रेस टू 2. आता आपल्याला काढायचं काय, पी फायनल अपॉन पी इनिशियल. सो आपण पहिल्यांदा ते स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येणार, पी इनिशियल अपॉन पी फायनल इज स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन 32. स्क्वेअर रूट ऑफ 1 किती असतो, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 32. स्क्वेअर रूट ऑफ 32 कसं काढणार, 32 म्हणजे काय 16 इंटू 2, राईट. सो 1 अपॉन 16 चा स्क्वेअर रूट किती असतो 4 आणि रूट 2 ऍज इट इज, स्क्वेअर रूट मधला 2 ऍज इट इज. रूट 2 ची व्हॅल्यू किती असते 4 इंटू 1.414. सो पी इनिशियल अपॉन पी फायनल काय आला 1 अपॉन 4 इंटू 1.414 किती येणार, 4 इंटू 1.4 14 चौक 56 5.6, राईट. सो हे पी इनिशियल अपॉन पी फायनल आले, पण आपल्याला काढायचं काय आहे, पी फायनल अपॉन पी इनिशियल. सो पी फायनल अपॉन पी इनिशियल इज 5.6, राईट. सो समजलं आहे क्वेश्चन. ही कंडिशन पाठ पाहिजे तुम्हाला. ही कंडिशन जर पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. सो हे आन्सर आलेलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, अ हायपोथेटिकल थर्मोडायनामिक सायकल शोन इन द फिगर. कॅल्क्युलेट वर्क डन इन 25 सायकल. वर्क डन काढायचं आहे पहिल्यांदा आणि 25 सायकल्स मध्ये, म्हणजे वर्क डन काढून त्याला 25 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला 25 सायकल्स मधले मिळेल, राईट. सो आता कसं काढणार, हे कोणती प्रोसेस आहे, पहिला तर डायग्राम बघितल्यावर कळलं पाहिजे, ही आहे सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस. आता सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क डन काय असतं, वर्क डन इज एरिया. वर्क डन इज एरिया कवर्ड. सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क डन काय असतं, एरिया कवर्ड. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय, वर्क डन काढायचं. सो आता तुम्ही जर ही फिगर बघितली तर तुम्हाला समजेल, हे हा आहे सर्कल. हा सर्कल आहे तुम्हाला वाटेल, पण सर्कल असेल तर त्याचा एरिया काय असतो सर्कलचा, सर्कलचा एरिया इज पाय आर स्क्वेअर, राईट. पण हा जर सर्कल असेल तर त्याची रेडियस कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे कोणत्याही पॉइंटला त्याची रेडियस कॉन्स्टंट पाहिजे. समजा हा मिड पॉइंट आहे, राईट. हा 4 याचा मिड पॉइंट आहे, तर ह्याची रेडियस किती येणार, ही रेडियस येणार 2. ही रेडियस 2 येणार, राईट, कारण 6 - 4 ही रेडियस 2 येणार. आणि जर आपण ह्या पॉइंट पासून रेडियस बघितली, जर ह्या पॉइंट पासून रेडियस बघितली तर रेडियस किती येणार, 4 रेडियस येणार. सो ह्या फिगर मध्ये रेडियस कॉन्स्टंट नाही आहे, म्हणजे हा सर्कल नाहीये. हा काय येणार, हा ही कोणती फिगर आहे, तर हा सर्कल नसेल तर हा एक्स ऍक्सिस आहे, राईट, आणि हा वाय ऍक्सिस आहे, राईट. आणि ही अशी फिगर आहे. तर जर हा सर्कल असता तर ही जी रेडियस कॉन्स्टंट असती, पण रेडियस कॉन्स्टंट नाहीये, रेडियस वेगळी वेगळी येते. सो ह्या फिगरला आपल्याला इलिप्स सारखं कन्सिडर करायला लागणार. काय कन्सिडर करायला लागणार, इलिप्स कन्सिडर करायला लागणार. कारण का, कारण रेडियस कॉन्स्टंट नाहीये. जर रेडियस कॉन्स्टंट असती, म्हणजे इथं पण 2 आणि ह्या केसमध्ये पण 2 रेडियस असती, तर आपल्याला एरिया डायरेक्ट मिळाला असता. पण रेडियस कॉन्स्टंट नसल्यामुळं हा सर्कल नाहीये. जरी तुम्हाला हा सर्कल दिसत असला तरी हा सर्कल नसून हा इलिप्स आहे. कारण इलिप्स मध्ये 2 वेगळ्या वेगळ्या रेडियस असतात. कारण इलिप्सच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ इलिप्स इज पाय एबी. पाय एबी वेअर ए इज मेजर ऍक्सिस, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असलेली रेडियस इज ए आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग असलेली रेडियस इज बी. सो दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत, कारण ए पण वेगळा आहे, बी पण वेगळा आहे. सो रेडियस पण वेगळ्या वेगळ्या येणार. सो ह्या रेडियस वेगळ्या वेगळ्या असल्यामुळं ही फिगर येणार इलिप्सची. इलिप्स येणार हा. सो इलिप्सचा एरिया काय असतो,
पाय ए बी. सो वर्क डन इज एरिया कव्हर्ड सायक्लिक प्रोसेस मध्ये. सो एरिया कव्हर्ड कोणामध्ये? इलिप्स मध्ये. काय असतो फॉर्म्युला? पाय ए बी हा फॉर्म्युला असतो. पाय ए. ए म्हणजे काय? मेजर ऍक्सिस. म्हणजे पहिला तर हे रफ करूया सगळं. हे सगळं रफ करून घेऊया. हा इलिप्स आहे हे आपल्याला समजेल. सो आता इलिप्स आहे हा ए. ए म्हणजे काय असणार? हा असतो ए. मेजर ऍक्सिसच्या एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असलेली रेडियस. आणि बी काय असतो? वाय ऍक्सिसच्या अलॉंग असलेली रेडियस इज बी. सो ए काय येणार? ए काय येणार? ए इज 6 मायनस 4 राईट. या दोन्हीचं डिस्टन्स वजा केलं काय येणार? 6 मायनस 4 इज 2. 2 पण 2 कशामध्ये आला? लिटर मध्ये आला. आपल्याला कशामध्ये लागतो? मीटर क्यूब मध्ये लागतो. सो 2 इंटू 10⁻³ हा काय आला? आपला ए आला. मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचा आहे ना. सो मीटर क्यूब मध्ये जेव्हा कन्वर्ट करायचं असतं तेव्हा 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. सो ए काय आला? 2 इंटू 10⁻³ ए इज 2 इंटू 10⁻³. सो पाय इंटू कलर चेंज करूया. पाय इंटू 2 इंटू 10⁻³ राईट. आता बी काय येणार? बी. बी काय आहे? रेडियस अलॉंग वाय ऍक्सिस. काय आहे रेडियस? हा 7 आहे. हा 7 आहे. हा किती आहे? 11 आहे. सो बी काय येणार? 11 मायनस 7 दॅट इज 4 राईट. 4 पण काय येणार? पास्कल मध्ये पाहिजे राईट. कारण वाय ऍक्सिस अलॉंग काय आहे? प्रेशर आहे. सो प्रेशरला पास्कल मध्ये कन्वर्ट करायचं असेल म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला पास्कल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय येणार? 10⁻⁵ न मल्टिप्लाय करायला लागणार. त्याने दिले बघ ब्रॅकेटमध्ये. सो 4 इंटू 10⁻⁵ काय आलं? बी काय आला? 4 इंटू 10⁻⁵ पास्कल राईट. सो बी पण आलाय. आता काय येणार? 4 इंटू कलर चेंज करूया. 4 इंटू 10⁻⁵. सो काय आला? 4 2 जा 8 इंटू 10⁻². 5 मायनस 3 10⁻³ इंटू 10⁻⁵ 10⁻² इंटू पाय ऍज इट इज. पायची व्हॅल्यू किती असते? 8 इंटू 10⁻² इंटू पाय इज 3.14. सो अप्रॉक्सिमेट आन्सर काय येणार? 8 3 जा 24 इंटू 10⁻². राईट. सो आपल्याला पण हे वर्क डन किती सायकल मधलं झालं? एका सायकल मधलं. आपल्याला किती सायकल मधलं काढायचं आहे? 25 सायकल मधलं. सो वर्क डन इज 25. वर्क डन इन 25 सायकल इज 25 इंटू वर्क डन इन 1 सायकल राईट. सो 25 इंटू 24 इंटू 10⁻². राईट. सो हे आता कॅल्क्युलेट करा. इंटू 10⁻². सो आन्सर काय आलं? 6 इंटू 10⁻⁴. त्याने आन्सर काय दिलं? 7.85 इंटू 10⁻⁴. हे आन्सर काय आलं? कारण आपण प्रेशरला 10⁻⁵ फक्त 10⁻⁵ नेच फक्त मल्टिप्लाय केलं. पण हा फॅक्टर काय असतो? प्रेशरला जर आपल्याला पास्कलचं जर आपण ऍटमॉस्फिअरिक प्रेशरचं जर आपल्याला पास्कल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कोणत्या फॅक्टर मल्टिप्लाय करायला लागतं? 1.013 इंटू 10⁻⁵ न मल्टिप्लाय करायला लागणार राईट. पण आपण नुसतं 10⁻⁵ न मल्टिप्लाय केलंय. हा पुढचा फॅक्टर आपण घेतलाच नाहीये. सो जर आपण हा फॅक्टर घेतला तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. आणि आपण 3.14 ला फक्त 3 कन्सिडर केलं. सो आपण जर 3.14 घेतला असतं तर अजून वाढला असतं आन्सर. सो हे 7 आलं असतं. आपलं काय आलंय? 6 आलंय अप्रॉक्सिमेटली. सो हे जर तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल. सो हे आन्सर होतं 10th क्वेश्चनचं. सो हे आन्सर आले आपलं वर्क डन इन 25 सायकल्स. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन. A system is taken to its final state from initial state in hypothetical paths as shown in figure. Calculate work done. वर्क डन काढायचं. वर्क डन काढायचं राईट. इन इच केस. प्रत्येक केस मधलं वर्क डन काढायचं. प्रत्येक केस मधलं म्हणजे कोणतं? वर्क डन इन ए बी म्हणजे ए पासून बी पर्यंत जायसाठी वर्क.
बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी वर्क, सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी वर्क आणि डी पासून ए पर्यंत जाण्यासाठी वर्क. राईट. सो वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डन काढायचा आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? पी डेल्टा व्ही. राईट. सो फर्स्ट तर आपण ए बी साठी काढूया. वर्क डन इन ए बी काय येणार? प्रेशर किती आहे? प्रेशर वाय ऍक्सिस वरती प्रेशर आहे किती आहे? 6 इंटू 10⁵ कारण का पास्कल मध्ये पाहिजे. राईट. पास्कल मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर 10⁵ न मल्टिप्लाय करायचं. इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजे काय आहे? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम काय येणार? हा बी आहे इथं. राईट. आणि हा ए आहे. तर यांचा चेंज इन व्हॉल्यूम काय येणार? 6 - 2 दॅट इज 4. पण आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? मीटर क्यूब मध्ये. म्हणजे काय ना 10⁻³ ह्याला पास्कल मध्ये कन्वर्ट केलं तर ह्याला पण मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. सो हे काय येणार? 10⁻³ सो मल्टिप्लिकेशन काय येणार? 24 इंटू 10⁻² दॅट इज 2400. 2400 जूल वर्क आलं इन वर्क डन इन ए बी आलं. पण त्याने काय दिलंय? 2.4 इंटू 10⁻⁶. सो हे रॉंग आन्सर आहे. करेक्ट मेथड ही आहे आणि करेक्ट आन्सर हेच आहे. सो पुढं आपण काढूया. वर्क डन इन बीसी. एकदा रफ करून घेऊया म्हणजे तुम्हाला फिगर क्लिअर दिसेल. वर्क डन इन ए बी त्याने रॉंग आन्सर दिले. वर्क डन इन आता काय करूया? वर्क डन इन बीसी फॉर्म्युला काय असतो? पी डेल्टा. वर्क डनचा फॉर्म्युला सेम. वर्क डन इन बीसी काढायचा आहे. राईट. सो वर्क डन इन बीसी. सो प्रेशर काय येणार? वर्क डन इन बीसी मध्ये प्रेशर काय येणार? प्रेशर इज वर्क डन इन बीसी काढायच्या अगोदर आपण चेंज इन व्हॉल्यूम जर बघितलं तर बीसी इन व्हॉल्यूम चेंजच होत नाहीये. बीसी मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, 6च राहते. राईट. ही बीसी प्रोसेस आहे. ही बीसी प्रोसेस आहे. यामध्ये व्हॉल्यूम चेंज होते का? नाही, 6च राहते. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे 6 म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय येणार? 0 म्हणजे प्रेशर इंटू 0. सो वर्क डन इन बीसी काय येणार? 0. कारण का? चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय? V2 मायनस V1. डेल्टा व्ही म्हणजे काय असतं? V2 मायनस V1 म्हणजे व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. V2 काय आहे? 6 आहे आणि व्ही इनिशियल काय आहे? 6 आहे. सो चेंज इन व्हॉल्यूम काय आलं? 0. सो वर्क डन इन बीसी काय येणार? 0. कारण का? चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे. सेम वर्क डन इन डीए. जर डीए मधलं आपण वर्क बघितलं तर ते पण 0 येणार. कारण का? व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते. राईट. सो फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही काय येणार? 0च येणार. त्यामुळं वर्क डन इन डीए. वर्क डन इन डीए काय येणार? 0 येणार. कारण का? व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. सो व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा व्ही 0 येणार आणि डेल्टा व्ही जर 0 आला तर वर्क डन 0 येणार. राईट. सो वर्क डन इन बीसी अँड डीए इज 0 बिकॉज ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम चेंज. म्हणजे व्हॉल्यूमच चेंज झालं नाहीये त्यामुळे वर्क डन ह्या केसमध्ये काय येणार? 0 येणार. सो आता काढूया काय? वर्क डन इन सीडी राहिले फक्त. बाकीचे एकदा रफ करून घेऊया. समजलं का हे कसं आलं? सो आता काय काढायचं आहे? वर्क डन इन सीडी. वर्क डन इन सीडी काढूया. फॉर्म्युला काय असतो? नेहमीसारखा पी डेल्टा व्ही. प्रेशर किती आहे? वर्क डन इन सीडी प्रेशर किती आहे? हे 2 आहे अप्रॉक्सिमेटली. त्यांचं म्हणजे डायग्राम त्याला चुकले. हे 2च आहे इथं. हा 2 इथंच लाय होतोय. सो हे 2 जर आपण कन्सिडर केलं तर काय ना 2 इंटू 10⁵ पास्कल मध्ये कन्वर्ट केलं 10⁵ चा फॅक्टर येणार. राईट. डेल्टा व्ही काय येणार? डेल्टा व्ही सीडी मध्ये 6 - 2 म्हणजे 4 इंटू 10⁻³ डेल्टा व्ही येणार. कारण का? 6 - 2 आणि 10⁻³ का? कारण आपल्याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं आहे. राईट. सो इंटू 4 इंटू 10⁻³ राईट. पुढे काय? आता हे सॉल्व्ह करूया. काय येणार? 8 इंटू 10⁻² दॅट इज 800 जूल. हे काय आलं? वर्क डन इन सीडी. डेल्टा व्ही कसा काढला समजलं का? हा सी इथं आहे, हा डी इथं आहे. सी च्या साठी व्हॉल्यूम किती आहे? 6 आहे. डी च्या साठी व्हॉल्यूम किती आहे? 2 आहे. सो डेल्टा व्ही काय येणार? 6 - 2 फायनल मायनस इनिशियल दॅट इज 4. पण आपल्याला 4 कशामध्ये लागतो? मीटर क्यूब मध्ये. सो कसं कन्वर्ट करणार? -3. सो असा डेल्टा व्ही फाइंड केला. सो हे वर्क डन आले. वर्क डन इन सीडी दॅट इज 800 जूल. पण त्यांनी काय दिलंय? 8 इंटू 10⁻⁵. पण हे आन्सर रॉंग आहे. हे करेक्ट आन्सर आहे. हे दोन्ही पण आन्सर त्यांनी रॉंग दिलेत. हे करेक्ट आन्सर आहे आणि करेक्ट मेथड आहे ते सॉल्व्ह करायची. राईट. सो हा चेक करूया पुढे.
सो हा लास्ट क्वेश्चन होता. टोटल 6 क्वेश्चन होते थर्मोडायनेमिक्सचे. बरेच क्वेश्चन आहेत टेक्स्ट बुक मध्ये, पण बाकीचा सगळा डिलीटेड सिलेबस आहे, त्यामुळं तो तुम्हाला बोर्डला विचारण्यात नाही येणार. सो हा थर्मोडायनेमिक्सचा सेशन होता. पुढचा सेशन लवकरच अपलोड होईल ऑसिलेशनचा. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? ऑसिलेशन्स. ऑसिलेशन. आणि पहिल्या 3 टॉपिकचे व्हिडिओ अपलोड केले चॅनलवर, सो ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. पुढचं ऑसिलेशन लवकरच अपलोड होईल. सो हा होता थर्मोडायनेमिक्सचा सेशन. सो थँक्यू.